रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील धामणदेवी गावच्या हद्दीत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगत एक गंभीर प्रकार समोर आल्याची चर्चा सुरू आहे। औद्योगिक वसाहतीजवळ तसेच दाट लोकवस्तीच्या परिसरात रासायनिक कंटेनरची चढउतार आणि साठवणूक केली जात असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येतोय। या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल देखील उपस्थित केला जातोय। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या कामासाठी ग्रामपंचायतची आवश्यक परवानगी घेण्यात आली नसल्याची चर्चा आहे। त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून तातडीने योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होतीये। काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या संदर्भात तालुका आणि जिल्हा प्रशासनाकडे तक्रार दाखल करण्याची तयारी देखील सुरू केली आहे। लोकवस्तीच्या जवळ रासायनिक कंटेनरची साठवणूक होत असल्याच्या आरोपामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून या प्रकरणात प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। धामणदेवी परिसरात आमची दररोजची ये जा असते। आम्ही इथून फिरत असतो, पण गेले 5-6 महिने आम्ही पाहतोय की पहिले 2-3 कंटेनर इथे आले, आता त्याचे 20-25 झाले आणि इथं एक कंटेनरची माहिती घेतली असते केमिकलचे कंटेनर आहेत, पण याला बाउंड्री वॉल नाही, सेफ्टीच्या दृष्टिकोनातून फायर हायड्रंट सिस्टीम नाही, त्याला एक्झिट पॉईंट नाही आणि MIDC वारंवार स्फोट वगैरे होत आहेत। उद्या जर इथं काय स्फोट वगैरे झाला तर अख्ख्या ग्रामस्थांना त्रास होईल। त्यामुळे ही गोष्ट थांबली पाहिजे। त्यासाठी आम्ही तहसीलदार प्रांत यांच्याकडे संपर्क करून आणि आमचे तालुकाध्यक्ष यांच्याकडे आम्ही कंप्लेंट केलेली आहे, तर योग्य ती उपाययोजना व्हावी याची। आज मुंबई गोवा महामार्गावरील या लोठे MIDC मध्ये आपण पोहोचलेलो आहोत। अगदी या बाजूला तुम्ही बघितलात तर हा मुंबई गोवा महामार्ग आहे आणि या महामार्गावरती धामणदेवी खेड तालुक्यातील धामणदेवी हे गाव आहे आणि या गावाला जाणारा जो जिल्हा परिषद रस्ता आहे, या रस्त्याच्या बाजूला एक भयानक अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते। ही स्थिती अशी आहे की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे रसायनयुक्त असणारे कंटेनर्स इथे स्टोअर केलेले आहेत आणि ते कशा पद्धतीने केले आहेत हे तुम्ही पाहू शकता। अगदी चारी बाजूला खूप मोठी लोकवस्ती आहे, 2 गावांना जोडणारं हे ठिकाण आहे। एका बाजूला लोठे MIDC जी खूप मोठ्या प्रमाणात आपण नेहमीच तिथे अपघात होताना पाहिलेले आहेत आणि याच लोठे MIDCतले हा प्रकार पुन्हा एकदा समोर येतोय। ह्या जिल्हा परिषद रस्त्यावरून आपण नेहमीच पाहत असतो की मोठ्या प्रमाणात इथे स्कूल बसेस जात असतात व लोक येत जात असतात आणि त्याच्या बाजूला हा जो काही स्टोरेज इथे केलेला आहे याबाबत स्थानिकांशी बोलले असता त्यांनी असं सांगितले की आम्ही वारंवार तक्रारी केलेल्या आहेत, पण त्या मात्र तक्रारींची दखल कुठे घेतली जाणार नाही। परंतु ही भयानक स्थिती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते, ज्या लोठे MIDC मध्ये वारंवार मोठ्या प्रमाणात अपघात होतात। आता या प्रकरणात सुद्धा भीती ही स्थानिकांमध्ये आपल्याला पाहायला मिळते। माझे कोवनसाठी बाळू संगरे, खेड।